कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकाचा माये बाप दरुशन हरे ताप, साधकाचा माये बाप दरुशन हरे ताप. बोला बोला सर्वांनी बोला, टाळी टाळी. सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज, श्री दत्ताराम स्वामी महाराज की जय, स्वामी महाराज की जय, स्वामी महाराज सदाशिव स्वामी महाराज की जय, स्वामी महाराज की जय, स्वामी महाराज जगन्नाथ स्वामी महाराज की जय. विठाला 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 ठाला 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 ठाला. ओम नमो अनादि सिद्ध पुरातन लक्षांशे नमन अलक्षाशी नमितो गणेशा कृपा दृष्टि पाये जपवी मजहे हरिनाम. सरस्वती माते भैसजी वेवरी मज साह्य करी निरंतर. नमो गुरु स्वामी दिव्य ज्ञानमूर्ती जेने दिली स्फूर्ती हरिनाम. नमो श्रेष्ठ मुनी महाकवीश्वरा भावे नमस्कार पंचितना. पद्मनाभ म्हणे जाना ओ अंतरी पांडवांचे घरी कृष्णनाथ. नमितो गणेशा कृपा दृष्टी पाहे जपवी मजे हरिनाम. महायोग पीठे तटे भीमरत्यावरम पुंडरीकाय धंतु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगाकारू प्रथम नमन सुनकारो संताजिया तेरे करोना संताजिया. पांडुरंगाकारू प्रथम नमन सुकरे करोना संताजिया सुकरे करोना
स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता पदी नमितो पद्मनाभा हाचे नारायण माझा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री पद्मनाभम गुरुराजवर्यम मोक्षाणा ज्ञानदानैकदक्षम टेंबोडे क्षेत्र निवासिनंतम नमामि वेदांत विंदावरिष्ठम सदाशिवम गुरुनौमि तारुणाम श्रुतम ईशा चरण सन्निध्यातम जीवामुक्ता भवन्ते त्रिनयन स्वामी विख्यातम ज्ञानदानम परायणम सदाशिवम गुरुवंदे भवबंध विमुक्ते विठाला धरी अवतार विश्वतारावया आत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा गुरुवासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्ण अवतार जनी जनार्दन निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी विठाला विठाला प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरिता गायलेला अभंग पैठणचे प्रसिद्ध साधू श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सद्गुरु दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाच्या सेवेप्रसंगी जन्मोत्सवाचं वर्णन करणारा अभंग आहे. विठाला 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 वास्तविक पाहता महाराजांना जाऊन आता 400 वर्ष होऊन गेली असं म्हणा. एकनाथ महाराज 400 वर्षाच्या इतक्या वर्षाच्या कालखंडानंतरही अजूनही आज या ठिकाणी त्यांचं वाङ्मय म्हणजे अभंग असतील काही त्यांचे लिखित ग्रंथ असतील हे सातत्याने उपदेश करता जगाला दिलेले आहेत. याचा अर्थ असा आहे त्यांनी निर्माण केलेलं वाङ्मय हे टाईमपासातून लिहिलेलं नाही. त्यांनी कसं लिहिलेलं आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे तपश्चर्या तपसाधना परमार्थ चिंतन आणि भक्ती करून लिहिलेले हे वाङ्मय आहे. त्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश होता की या जगाचं कल्याण व्हावं हीच त्यांची एक इच्छा. संतांच्या मनामध्ये असणारी ही इच्छा आहे की जगाचं कल्याण होण्यासाठी एवढी दूरदृष्टी कोणाकडेच नाही. जेवढी संतांकडे आहे ना तेवढी दूरदृष्टी कोणाकडे नाही. क्रिया आहे का संतांनी एक काळाकरता नाही तर अनंत काळाकरता वाङ्मय तयार केलं आणि या वाङ्मयाचा विस्तार प्रचार प्रसार आज माऊलींना जाऊन 700-750 वर्ष व्हायला आली. पण वाङ्मयामध्ये जसंच्या नवीनच्या नवीनच आहे. त्याच वाङ्मयावर अखंड हिंदू धर्म हा भारतवर्ष पाश्चात्य देश हे सुद्धा त्याचा अभ्यास करतात. अभ्यास करण्याच्या पाठीमागं त्यांची मीमांसा अशी आहे की त्यांच्यातून जीवाचं कल्याण आणि कुठेही न मिळणारा बोध त्यांना त्यात मिळत असतो आणि म्हणून ते शोधलं जातं. पैठणच्या साधूंचा जर विचार केलात साधूच म्हणत असत तसं एकनाथ महाराज हे संत होते आणि संत असताना संत जे असतात ना ते श्रीमंत नसतात. संत असतात ते श्रीमंत नसतात ही गोष्ट लक्षात ठेवा. जे शांत असतात ते संत असतात आणि जे शांत नसतात ते संत नसतात. जे शांत नसतात ते संत नसतात आणि जे शांत असतात ते संत असतात. पण शांत आणि श्रीमंत दोन्ही क्रिया
ज्यांच्याकडे आहे ते एकनाथ महाराज शांतही होते आणि श्रीमंतही होते. शांत म्हणल्यानंतर शांत होण्यासाठी अभ्यास आणि ज्ञान असावं लागतं. त्या ज्ञानाची देवता सरस्वती आहे. त्या ज्ञानाची देवता कोण आहे? सरस्वती आहे. मग सरस्वती आणि श्रीमंतीची देवता आहे लक्ष्मी. लक्ष्मी ही श्रीमंतीची देवता आहे. ह्या दोघींचं कधीही पटत नाही. कुणाचं? आता सरस्वती ही ब्रह्मवृंदांकडे आहे, म्हणजे ब्राह्मण समाजाकडे आहे. त्यांच्या जिभेवर सरस्वती आहे. किंवा वेद पठण करावं, शास्त्र पठण करावं, वेदाध्ययन, क्रिया, कर्म, यज्ञ यागादी कर्म करावी, हा त्यांचा नेहमीचा उद्देश. पण त्या ठिकाणी सरस्वती नांदते, पण लक्ष्मी नांदतेच असं नाही. विठाला विठाला त्याचं कारण आहे, ते श्रीमंत असतील नसतील सोडा, पण शांतही नसतात. विठाला विठाला शांत आणि श्रीमंत ह्या दोन्ही व्याख्या एकाच माणसाला शोभतात. ते म्हणजे पैठणचे प्रसिद्ध साधू एकनाथ महाराज. पाहता हे असं का? एखाद्या ठिकाणी श्रीमंती आहे तर शांती नसते, एखाद्या ठिकाणी शांती आहे पण श्रीमंती नाही. हे समीकरण असं आहे. तर लक्ष्मी आणि सरस्वती त्या दोघींचा हा संवाद आहे. त्या दोघींच्या संवादामध्ये एक संवाद होतो की साधकाने केलेला प्रश्न आहे की तुम्ही दोघी एके ठिकाणी का येत नाही? न येण्याचं कारण काय? या तसं बघितलं तर यांचं नातं जवळ आहे. कुणाचं? सरस्वतीचं आणि लक्ष्मीचं नातं जवळ आहे. नात्याने कशा आहेत बघा. लक्ष्मी ही समुद्राची कन्या आहे. लक्ष्मी कुणाची कन्या आहे? समुद्राची कन्या आहे का नाही? हे रत्न कुठून निघालं? समुद्रातून निघालं. अति सुंदर, जगाला संपूर्ण जगाचे डोळे दिपतील अशा प्रकारचं ते रत्न आहे. श्रीमंत आहे. ही लक्ष्मीचा जेव्हा समुद्रातून निर्माण झाली, आपण लग्नामध्ये प्रत्येकाच्या म्हणतो का नाही, लक्ष्मी कौसुभ पारिजात कसुरा धनवंतरिश्चंद्रमा गावका मधुगा स्वरेश्वर गजो रंबादि देवांगना आशिव सप्तमुखो वृषम हरिधनो शंको मृत चांबुदे रत्नानिह चतुर्दश प्रतिदिनी कुर्वंतु मंगलम. अशी 14 रत्न ज्या समुद्रातून त्यातली ही एक लक्ष्मी. आणि ही लक्ष्मी ते म्हणले, सरस्वती म्हणते मी ज्या घरी आहे त्या घरी तू का नांदत नाहीस? असा प्रश्न सरस्वतीचा आहे. ते म्हणले तू म्हणतेस ते बरोबर आहे, आपलं नातंही बरोबर आहे, आपण एकाच कुळातले आहोत. क्षीरसागरात असशी बैसला ती लक्ष्मी श्रीहरीला दिली आणि हरीला दिले तर असं म्हणतात श्रीहरी म्हणजे विष्णूच्या नाभी कमलांतून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाची कन्या ही सरस्वती. म्हणजे किती जवळचं नातं आहे बघा. ज्याला लक्ष्मी दिली त्याचा पुत्र ब्रह्मदेव, याची कन्या सरस्वती, ह्या एके ठिकाणी नांदत नाही. म्हटलं असं काय आहे? त्याचं कारण काय? कारण मीमांसा म्हणले खूप आहे. तर म्हणले त्याचं कारण असं आहे की जर आपण एक ठिकाणी नांदलो तर परिणाम वेगळे आहेत. दुसरी गोष्ट अशी, मग सरस्वतीने प्रश्न केला, तू ब्राह्मणाकडे नाम संताकडे राहत नाहीस आणि मारवाडी, गुजर इतर काही शिकेपी वगैरे हे मोठे मोठे उच्चभ्रू समाज आहेत, यांच्याकडे श्रीमंत वेशाने मिरवतेस. ते म्हणले याचं कारण काय? म्हणजे याचं कारण वेगळं आहे. नाही, ज्ञान नाही, किंवा असं त्यांनी म्हटलेलं आहे, गद्दाबी होवे शेठ सावकार. एखादा गाढव सुद्धा शेठ सावकार होईल पण त्याला अक्कल नसते. पण एखादा विद्वान आहे, त्याचे ज्ञानाची परिसीमा करता येत नाही, पण त्याला माधुकरीला जावं लागतं.
काय दुर्दैव आहे बघा, त्याला माधुकरी मागावी लागते, एवढं दुर्दैव आहे. ठीक आहे म्हटले. मग असं जर असेल तर ह्या दोन टोकाचे दोन प्रश्न एका ठिकाणी जुळवण्यासाठी असा कोण आहे जो शांत आहे, तो संत आहे. जे शांत नाहीत ते संत नाहीत. काही शांत पण नाहीत आणि संत पण नाहीत. आणि दोन्ही टोकाचा एक साधन, शांतही आहेत आणि श्रीमंतही आहेत. त्यातला एक नंबर एकनाथ महाराज. विठाला विठाला सामान्य नाथ महाराजांचं ज्ञान नाही, हे ज्ञान आघात त्रैलोक्याचे फार मोठं ज्ञान आहे. आणि त्यांनी या गुरु दत्तात्रयांच्या भक्ती मार्गामध्ये प्रवेश केला, आनंद संप्रदायामध्ये. आता त्यांचा पूर्वचरित्र इतिहास मी सांगत नाही, कामापुरतं सांगतो, ऐका. आणि म्हणून त्यांनी या अभंगामध्ये स्वतः त्यांचं दैवत, आद्य दैवत, अधिष्ठान दैवत हे दत्तगुरु असल्यामुळे या अभंगाचा पराशर्मा लिहिण्याचा अधिकार हा एकनाथ महाराजांकडे येतो. या अभंगाचं वर्णन करण्याच्या पाठीमागे पूर्वीच्या काळामध्ये घड्याळ नव्हती. त्याचं वेळ बघण्याची काही आडाखे असायचे. डोंगराचं ऊन, झाडाची सावली, स्वतःच्या पायाखालची सावली, मग आता किती वाजलेत, ते ऊन कुठं गेलं, सकाळी आलेली सावली, याच्यावरती आखाडे चालायचे. मग मला सांगा, राम जन्माचा टाईम माध्यान, कृष्ण जन्माचा टाईम हा दिवस आणि तो माध्यान रात्र, हे असे का आले? आता आपण त्याला नाव ठेवलं रात्री 12 आणि सकाळी 12, पण त्याला माध्यानीचा जन्मकाल असं म्हटलेलं आहे. त्या काळात घड्याळ वगैरे असं काही नव्हतं. आता या वेळेची परिस्थिती जर बघितली तर याने या अभंगामध्ये सुंदर असं वर्णन, वार, ऋतू, तिथी, पक्ष आणि निर्माण झालेली अवस्था याचं वर्णन केलं. कुणाचं? गुरु महाराजांचं. गुरुची गरज काय? तुम्हाला काय वाटते गुरुची गरज? एवढे बसलेत तेवढे गुरुच्या आशीर्वादाचेच आहेत म्हणून बसलेत. नाही आलं लक्षात तुम्हाला? ज्याला सद्गुरूचं महात्म्य कळत नाही ना, गुरु दत्तात्रयाचं ज्ञान कळत नाही ना, त्याला सांगून तरी काय? बरं, गुरुदत्त हे अवतारसिद्ध कोण आहेत? ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले. या प्रत्यक्ष आपल्या गावच्या देवाची, हे आपल्या गावचे देव खरे, आपल्या गावचे देव. नाही कळलं तुम्हाला? हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे आपल्या गावचे देव आहेत. प्रत्येकाच्या गावाला वेगवेगळे देव आहेत ते सोडा, पण आपल्या गावचे जे देव आहेत ते हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर. आता आपला गाव कोणता आहे हो? तुमचा आमचा गाव तो वेगवेगळा आहे. तुमचा एक, आमचा एक, त्यांचा एक, ह्यांचा एक, टाळकऱ्यांचा एक, कीर्तनकाराचा एक, तुम्ही आलेले वेगवेगळे गाव आहेत. पण त्यांनी सांगितलं एकच गाव आपलं सगळ्यांचं आहे. इथे बसलेत ना त्या सगळ्यांचं एकच गाव आहे. कुठलं? देहाची या गावा आली या पांडवाने, कार्यार्थू आगवा सांडोनिया. एकाच गावाला आलोय ना आपण, सगळ्यांचा एकच गाव आहे का नाही? देहाची या गावा आली या पांडवा, कार्यार्थू आगवा सांडोनिया. या देहाच्या गावाला आपण आलो. आपण पशुपक्ष्याच्या देहाला आलो नाही, आपण एकाच गावाला आलो. आणि म्हणून हा आपल्या गावचा देव. विठाला विठा दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद जोपर्यंत आपल्यावर होत नाही तोपर्यंत परिपूर्ण ज्ञान होत नाही. दत्त ज्याला समजले नाहीत, आता तुम्हाला थोडंसं मागे जाऊन सांगतो ऐका. नवनाथाने साबरी विद्येचा प्रयत्न केला, म्हणजे साबरी विद्या जिवंत केली, मंत्र तंत्र हे सगळे त्याच्यात आले. पण त्यांना अडचण आली शेवटी. जे मंत्राच्या सिद्धी करता आपण एवढं कष्ट केले, तपश्चर्या केली, संसार टाकला, पण आपल्याला तोपर्यंत ती सिद्धी फल देणार नाही जोपर्यंत गुरु दत्तात्रयाचा आशीर्वाद नाही. बघा तुम्ही सगळं चरित्र वाचून बघा, नवनाथ बघा, कुठलाही म्हणजे संदेश त्याच्यात ना घ्या.
त्याच्यातला एकच संदेश आहे, नवनाथांना सुद्धा दत्ताच्या अवताराची गरज पडली तेव्हा नवनाथ निर्माण झाले. विठाला विठाला असतो. आता थोडस आपण क्रियेकडे येऊ. त्या एकनाथ महाराजांनी सर्वानुमते स्वतः दर्शन ज्यांना झालं त्यांनी वर्णन केलं. तुम्ही आम्ही वर्णन करून चालेल का? नाही. अनुभूती असेल. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष जहाले आणि येरते उरले करंटे. ज्याला समजलं की सगळी मुंबईची पूर्ण माहिती ज्याला आहे त्यालाच पत्ता विचारावा का गावात गवारी गुरे राखणाऱ्याला पत्ता विचारावा? कोण सांगेल आपल्याला मुंबईचा पत्ता? जो मुंबईमध्ये राहिलेला आहे, ज्याला पूर्णपणे त्याचं ज्ञान आहे, तोच त्या मुंबईचा पत्ता सांगेल. का गावचा गवारी सांगेल? नाही सांगणार. तसंच या ठिकाणी तोच पत्ता लिहिण्याकरता नाथ महाराजांना प्रथम त्या दत्तात्रयांना शरण जावं लागलं. विठाला विठाला गुरु आपल्याला बोध करत असताना कुठल्या तरी दैवताकडे बोट दाखवतात. कुठल्या तरी दैवताकडे बोट दाखवतात. हे बघ, हे तुझा आराध्य आहे, हा तू आहेस. आणि हे दैवत मग तो हरी असेल, विष्णू असेल, शिव असेल, कोणी का असे ना, त्या आराध्याशी प्रत्येक भक्त आपापलं कर्तव्य म्हणून भक्ती करत असतो आणि त्याच्याकडे आपलं चित्त लावतो आणि त्याला आपलासा करण्यासाठी देव आपुलासा करारे किंवा दत्त आपुलासा करारे, त्याच्यासाठी त्याचं जीवन चाललेलं असतं. आणि त्याचं लक्ष एकच ठिकाणी असतं की ज्या ठिकाणी मला सद्गुरूंनी सांगितलंय ते माझं ठिकाण सत्य आहे आणि तेच माझं कल्याण करणार आहे. एकनाथ महाराजांच्या जीवनातला संबंध पाहत असताना देवगिरीवरचा प्रसंग आहे आणि त्या देवगिरीवर जनार्दन स्वामी त्यांच्या ताब्यात होता तो गड. आणि त्यांच्या ताब्यात असल्यामुळे सहज स्वप्नावस्थामध्ये प्राप्त झालेलं समजून जनार्दन स्वामीकडे गेले आणि त्यांच्याकडे ते म्हणले, काय सेवा? ते तर सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुबटा ओलंगोनी तनु मनो जीवे भावे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. ते म्हणाले, काही सेवा द्याल? आम्ही तुम्हाला सद्गुरू या पदासाठी या इच्छेने आलो आहे, माझा स्वीकार करावा आणि मला चरणांकित करावं. प्रार्थना ऐकलं. म्हणले ठीक आहे. त्यांच्याकडे सेक्रेटरी आणि खजिनदाराचं दोन्ही पदं दिली एकनाथ महाराजांकडे. सुरुवात झाली कामाला. त्या देवगिरी किल्ल्यावर हे सगळं करत असताना चाललेलं होतं. सगळा जमा खर्च एकनाथकर हुशार, अत्यंत हुशार. जमा खर्च दिला आणि जमा खर्च दिल्यानंतर सुरुवात झाली. जमा खर्चाला सुरुवात झाल्यानंतर एक दिवस त्या काळामध्ये एक पैसा हा हिशोबामध्ये कमी आला नाही. आता तसे लाखो रुपये गेले तरी चालतात, पण महाराजांना एक पैसा सुद्धा त्यांच्या हिशोबामध्ये कमी आलेला चालत नव्हता. याला म्हणतात निष्काम निजदृष्टी. अनंत पुण्य कोट्यान कोटी, याला निष्काम दृष्टी म्हणतात. एकनाथ महाराजांनी तशा प्रकारचं कार्य केलं. एक दिवस असा एकच प्रसंग सांगतो. हिशोब म्हणजे जमा खर्च करायला बसले आणि जमा खर्च करायला बसल्यानंतर एक पैशाची जेव्हा एक पै म्हणत असत तेव्हा पैसा हा नंतर आला. त्या पैसा कशी मिळेल, ही पै कुठे खर्च झाली, आणि म्हणून ते जेवले संध्याकाळी आणि हिशोब लिहायला बसले. हिशोब लिहायला बसलेले असताना बराच काल गेला पण त्यांना काही ती हिशोब सापडत नव्हता. पहाटे 4 वाजले. गुरु झोपले गेले. जनार्दन स्वामी झोपून गेले. जनार्दन स्वामी झोपल्यानंतर पहाटे नित्यम नेमाने साधक 4 ते 3:30 4ला उठतो आणि उठल्यानंतर निदान हे झाल्यानंतर त्यांनी बघितलं, चला खाली उजेड कसला आहे. माडीवरून खाली आले आणि बघतात तर खाली उजेड आहे. कारण काय? मग त्या पाठीमागची भूमिका जाणून घेण्यासाठी जनार्दन स्वामी खाली आले. दादरावर येऊन पाहतात, अरे एकनाथ जागा आहे. एकनाथ जागा आहे आणि जागा बघितल्यानंतर
अरे म्हटलं 4 वाजले तरी हिशोब लिहितोस. ते दादरावर आले, नाथ महाराजांकडे एकदा बघितल्या बरोबर एकनाथ महाराज ओरडले, सापडली 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 सापडली. अरे म्हणजे हे काय भानगड आहे, नेमकं काय ह्याला झालंय काय म्हणून हाक मारली, नाथा. तर म्हणलं जी, म्हणजे जी म्हणण्याची पद्धत होती, काय म्हणण्याची किंवा हो म्हणण्याची पद्धत नव्हती. जी म्हणायचा आदराचा शब्द आहे. आणि मग म्हणलं जी गुरुजी काय. ते म्हणले एवढं का ओरडलास. तर म्हणलं त्याचं कारण आहे, मी बरेच दिवस पाहतोय, 1 पैसा हिशोब मला मिळत नव्हता आणि तो कर्मधर्म संयोग, आणि आताच तुम्ही आले आणि मिळाला, काय भाग्य आहे माझं म्हणाले, आणि म्हणून मला आनंद झाला. एवढे दिवस त्या जमा खर्चामध्ये ती सापडत नव्हती. एकनाथ महाराज केवढी निष्ठा. मग त्यांनी सांगितलं बाबा ठीक आहे, तू खरा सत्शिष्य. त्या दिवशी त्याला नाममंत्र दिला आणि मार्गस्थ केलं. मुद्दा असा आहे, ज्याच्या हृदयामध्ये जशा प्रकारची इच्छा असते, परमार्थाला येताना माणसं काही व्यसन सुटण्यासाठी येतात, काही संसार सुधारण्यासाठी येतात, काही भक्तीसाठी येतात, काही टाइमपास म्हणून पण येतात. या वर्षी घालायचे आणि पुढच्या वर्षी सोडून द्यायची. नाथ महाराज निश्चयी निर्धारी, निर्धारय वर्म कुणाचा, भक्ताचा स्वधर्म. निर्धार एकदा बस, एकदा सद्गुरूला शरण गेलं का मात्र विषय बदलणार नाही. आणि मग त्याने सांगितलं ठीक आहे, 1 दिवस इच्छा व्यक्त केली. ते म्हणले मला दत्तगुरूची भेट झाली तर बरं होईल. दत्तगुरूची इच्छा केल्यामुळे, दर्शनाची इच्छा केल्यामुळे ठीक आहे म्हणले, तुला मिळेल, तुला दर्शन होईल. जा म्हणले. इथून गेल्यानंतर 1 कोसावर का होईना एक औदुंबराचं झाड आहे, त्याला पार बांधलेला आहे, तिथं तुला त्यांचं दर्शन होईल. तिथं गेल्यानंतर बघितलं अवस्था सगळे तर कोणी नाही, पण एक साधू पुरुष बसलेला आहे. आणि विचारलं तुम्ही कोण आहात. त्या झाडाखाली विचारतं. म्हणलं काय. ठीक आहे बसा बसा म्हणले. बसा. समोर 4 कुत्री बसलेली होती. त्या कुत्रीचं म्हणलं मला भूक लागले, त्या कुत्रींचं दूध काढलं आणि ते साधू प्याले. हा म्हणतो काय कुत्रीचं दूध प्यालात तुम्ही. कुणाला म्हणतात, कुणाचा अवतार होता तो, प्रत्यक्ष दत्त महाराज होते. ते म्हणले कुत्रीचे दूध, त्या कामधेनू होत्या, कामधेनूचं दूध त्यांनी प्यालं होतं. पण त्या कुत्रीचं दूध दाखवण्यासाठी, ओळखण्यासाठी हे केलेलं नाटक होतं. विठाला विठाला तेवढ्यावर थांबले नाहीत, तर 1 दिवसाची अनुभूती प्राप्त होण्याकरिता काय केलं नाही, 1 दिवस प्रगट दर्शन दिलं. आणि एकनाथ महाराजांची होती नव्हती तेवढी भक्ती दत्त चरणाशी लीन झाली. बस आता माझी करी चिंता, दान देई भगवंता, पाठीपोटी कोणी नाही निर्वी सज्जन संता. बस म्हणले आता मला दुसऱ्याची गरज नाही. आणि एवढी दत्त भक्ती केली, एवढी दत्त भक्ती केली, त्याच्या पाठीमागचं विठाला 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 विठाला. बाहेर बसा तर बाहेर, ज्याला यायचंय त्याने पाठीमागच्या या दरवाजेने आणि इकडे निवांत बसा. तुम्ही कुणाला सरकवा सरको करू नका, जर त्यांनाही ऐकायला नाही तुम्हाला नाही असं होईल. विठाला विठाला विठाला. नाथ महाराजांचा एवढ्या उंचीचा असणारा परमार्थ आपण काय गणना करू. ज्यांना प्रत्यक्ष दत्तगुरूची भेट झाली आणि मग त्या भक्तीचं वर्णन करणं अशक्य आहे. एवढी भक्ती नाथ महाराजांची असल्यामुळे ते दत्तमय झाले. दत्तमय, दत्ताचा परमार्थ, विधियुक्त परमार्थ म्हणजे दत्त परंपरा. त्याला साधना करावी लागते, त्याला जपतप करावे लागतात, त्याला स्नान संध्या करावी लागते, त्याला ब्रह्मसूत्र असावं. अशा प्रकारचा हा विधीचा परमार्थ म्हणजे दत्त संप्रदाय. दत्त संप्रदायामध्ये एक आशीर्वाद आहे.
काय आशीर्वाद आहे? जे जे दत्त संप्रदायामध्ये चांगली भक्ती करतात त्याला संसारात सुद्धा कधी काही कमी पडत नाही. विठाला विठा समकालीन त्या काळामध्ये पाहता अज्ञानाचा असणारे डोंगर, भक्तीचा अभाव आणि ब्रह्मवृंदांचं वाढलेलं स्तोम हे पाहता सामान्य जनाचा फार मोठा घोळ झाला होता. घोळ म्हणजे काहीच परमार्थ कळत नव्हता. हे करावं का ते करावं, ते परमार्थ करावा का, तीर्थयात्रा करावी का तप करावं, ग्रंथ वाचावे का संत पाहावे, काहीच कळत नव्हतं अशा काळामध्ये. आणि मग नाथ महाराज जन्माला आले. या नाथ महाराजांना जेव्हा ह्या सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर मात्र त्यांना पूर्ण दत्तात्रयाचं ज्ञान कसं झालं त्याचा इतिहास आजच्या दिनाच्या विशेषत्वाने आपण पाहू. विठाला विठाला कशासाठी जन्म हे अभंगाचं पहिलं चरण. धर्म रक्षावा धरी अवतार धरी अवतार धरी अवतार धरी अवतार विश्वकारवया धरी अवतार विश्वकारवया हरि अवतार विश्वकारवया हरि अवतार विश्वकारवया हरि अवतार विश्वकारवया हरि अवतार विश्वकारवया मात्रेचे अनुसया करो मात्रेचे अनुसया करो धर ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाल हेमंत अनुसया करो अनुसया ऋतुकाले नक्षत्र रोहिणी ऋतुकाले नक्षत्र रोहिणी. अवतार भगवंताने कुठे घेतला? दत्त भगवंताने कुठे अवतार घेतला? तर अत्री ऋषीची असणारी पतिव्रता जिला अनुसूया म्हणतात, तिचं नाव आहे अनुसया नाही. आता आपल्या सगळ्या सया झाल्यात. एखाद्याचं अनुसया नाव ठेवलं तिला अनुसया म्हणतात, पण ही अनुसूया हिचं नाव होतं अनुसूया असं नाव आहे. त्याच्यात दीर्घार्थ खूप आहे, पण आता ज्या आहेत ना अनुसया आहेत, ही सुया आहे, सया नाही. या अनुसूयेच्या पोटी तिचं प्राबल्य पाहता त्या प्राबल्यामध्ये स्वर्ग लोकापर्यंत तिची कीर्ती गेली. कीर्ती वाढली गहन. या वाढलेल्या कीर्तीमध्ये त्या अनुसयेचं फार मोठं प्राबल्य कीर्ती झाली. आणि कीर्ती झाल्यानंतर एवढी कीर्ती वाढली की ती कैलास वैकुंठ आणि सत्यलोकापर्यंत गेली. सत्यलोकापर्यंत गेल्यानंतर ते म्हटले मोठ्या माणसाला जास्त राग येतो. नाही कळलं तुम्हाला? लहान माणसांना कमी राग येतो, पण मोठी माणसं झालं ना तर त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर म्हटलंय, नवल अहंकाराची गोटी न लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाच. आता या मोठ्या लोकांना त्यांनी ऑर्डर काढली की हे देवादे देवा, आम्ही तुमच्या पत्न्या आहोत,
पण या मृत्यूलोकामध्ये जी अनुसूया आहे, ही अनुसूया हिचं एवढं सामर्थ्य वाढण्याचं कारण काय, की आता आम्हालाही भीती वाटायला लागले तिच्या पातिव्रत्यापणामुळे. ते म्हटले हो. ते म्हटले काय? मग आम्ही सांगतो ते आमचं काम करा. ते म्हटले काय काम? आता त्याच्यातला विषय असा आहे की जर कदाचित आपल्या इतर माणसाने जर काम सांगितलं ना तर ते आपण लगेच करत नाही. पण अनुसयाने सांगितलेलं, एकदा सांगितलं का काम लगेच. नाही कळलं ना तुम्हाला? हा, तिने सांगायला खोटी, घरात पाणी नाही, याने हंडा उचलला का नलावर पाणी भरायला. पीठ दळण नाही का लगेच चप्पल घातली का निघाला. मोठ्या बायांनी आपल्या पतीकडे तक्रार केली आणि सांगितलं, हे देवादी देवा, तुमच्या पत्नीचा अपमान होतो, हे तुम्हाला सहन होतं का? ते म्हणले काय झालं? तर म्हणलं असं असं आहे. मृत्यूलोकामध्ये अत्री मुनीची पत्नी अनुसूया हिची फार मोठी तपश्चर्या आहे, दानव्रत आहे. तेव्हा तिचा कुठंतरी आमच्यापेक्षा नावलौकिक कमी व्हावा अशा प्रकारचं सांगितल्याबरोबर ते बाबा तिघेजण ठरवलं. म्हणलं चला आता काय आपल्या ह्या काय ऐकणार नाहीत, नाही तर संध्याकाळी काय आपल्याला जेवायला देणार नाहीत. मी त्यांना काय जेवणाची गरज नाही, ते सोड. हा आपला कीर्तनातला विठाला हा विठाला. ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश्वर खाली आले, योग्याचं रूप घेतलं आणि भिक्षाम देई, भिक्षा वाढा. अत्री मुनी साधनेला गेलेले आहेत, तपसाधनेला गेलेले आहेत. तो काळ होता म्हणून मी अनेक वेळा सांगतो, कृतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्म सहज होत होती. सकाळी पहाटे जर मनुष्य सगळे अंघोळीला स्नानाला नदीवर जायचे असा काळ होता. त्यांना थंडी लागायची नाही. थंडी नव्हती का? ह्याच्याही पेक्षा अधिक होती. पण त्यांचं जे तपाचे सामर्थ्य होतं ना ते फार मोठं होतं. पहाटे जायचं, 4 वाजता नदीच्या काठावर बसून ओल्या अंगाशी बसायचं आणि तपसाधना करायची आणि साधना लावायची. तो आनंद उपभोगायचा. ते सुख सांगू मी काय माई. आणि मग आपलं योग्य वेळी आपल्या घरी यायचं. नंतर चहा पाणी. आपल्याला आंघोळ करायच्या अगोदर तिकडं घरामध्ये चहा ठेवावी लागते. एवढीच शक्ती आपली उरले. ते गरम गरम पेय पिऊ ना तेव्हा कुठं पूजा आपली होईल, नाहीतर नाही. एवढी अवस्था आपली खाली आले. जे पहाटे जाऊन थंड पाण्यामध्ये वाळूमध्ये बसून जे अनुष्ठान करायचे ते कुठे, त्यांची शक्ती कुठे आणि आज आपली शक्ती कुठे. आज आपल्याला इथं सुद्धा बसायला कठीण आहे. हे जर म्हटलं 10 वाजेपर्यंत कीर्तन ठेवा तर चालणार नाही. जाऊ द्या, आपल्याला तो विषय नाही. मुद्दा असा आहे, गेलेले आहेत आणि हे सकाळी प्रातःकाली हे 3 योगी आलेत आणि माऊली दान देई. आता दान म्हटल्यानंतर बाहेर आले पाहता तर 3 योगीराज अगदी तेजपुंज आहेत. आणि अशा ना बघितल्याबरोबर म्हणली, स्वामी सांगा काय ऑर्डर, काय काय इच्छा आहे? ते म्हणले काय नाही, आम्हाला घरात बोलव मग सांगतो. बरं म्हणलं या घरात या. घरात आल्याबरोबर त्यांना बसायला आसन, पाद्यपूजा वगैरे चांगले सुंदर दिसत आहेत, तेजपुंज आहेत आणि कोणीतरी मोठी माणसं आहेत अशा प्रकारचा त्यांना अनुभूती आल्यानंतर म्हणलं विचारलं काय. आता बाकी काही सांगत नाही मी, फक्त विचारलं की आम्ही सांगतो तशा प्रकारचं तुम्ही आम्हाला दान द्यावं. सगळ्यांना माहीत आहे ह्या गोष्टी. आता ह्या इथे सांगण्याही पेक्षा त्यांनी मागितलेलं दान देणं हे अनुसूयेचं काम होतं. आणि ते काम करण्यासाठी ते तिघेही ठरवून आले होते. हेतू एकाचा, कारण मीमांसा वेगळी आणि करणं वेगळं. त्या कारणान्वये आलेले हे योगी म्हणतात असं असं आहे. बरं म्हणलं ठीक आहे, पण हे जरा तुमची मागणी जरा विचित्र आहे, पण मी पतिव्रता आहे. ते म्हणले घरामध्ये गेली, तुळशीचं पात्र घेतलं, पाण्याचा तांब्या भरून घेतला, त्यात तुळशीपत्र टाकलं आणि पतीचं स्मरण केलं आणि त्यांच्याकडे बघितले आणि त्यांच्याकडे बोलते. आता मोबाईलमध्ये हा केव्हाचा शोध आहे? हा मोबाईल कुठे होता? किती युगामध्ये? बघा, द्वापार युगातला. हा द्वापार युगातला मोबाईल. पाणी घेते तांब्यामध्ये, तुळशीपत्र टाकते आणि दोघं समोरासमोर बोलतात. हे बघा कोण आलेत, सगळ्यांचा फोटो काढला. हे बघा कोण आलेत. अत्री मुनी पाहतात, बापरे ही मोठी माणसं, यांच्याशी काय आपण बोलणार आता काय.
मग म्हणले असं इच्छा आहे, अनुसूये तुला माहित नाही हे कोण आहे ते म्हणतील ते. ही काय साधी विचाराची नव्हती, अत्यंत फार मोठ्या विचाराची असल्यामुळे तिने त्या सगळ्या क्रिया हरकत नाही. म्हणले काही करू नको, आता हे जे पाणी आहे ना, या पाण्यातलं तुळशीपत्र टाकलेलं आहे. हो म्हणली टाकलेलं आहे. आणि ते तुळशीपत्र आणि ह्या सगळ्यांच्या अंगावर पाणी शिंपड, बस तुझं काम होईल. त्यांची काही इच्छा असू दे. एवढं असल्याबरोबर तिने ते कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या तिघांच्या अंगावर शिंपडल्यानंतर तिने देवई झाली बाले. आता त्याच्यात पद्मनाभ स्वामींचा सांगण्याचा हेतू वेगळा आहे. जे अयोनी संभव आहे त्यांना जन्म नाही, त्यांचा जन्म कशा प्रकारे. दुसरं, मृत्यूलोकामध्ये जन्म घेतल्याशिवाय त्याला कार्याला कार्य करता येत नाही, हा सिद्धांत. कुठल्याही अवतारामध्ये घ्या, प्रत्येक अवतारामध्ये जन्मच घ्यावा लागला तेव्हा कार्याला सुरुवात. कोणत्याही देवाला आई नाही असा देव नाही. म्हणजे सगळ्यांना या माऊलींच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. सौभाग्य आहेत त्या. म्हणून नारी का निंदा मत कर यारो, नारी आहे रतन की खान, जिस नारी से पैदा हुआ राम विभीषण हनुमान. एवढे सगळे जिच्यापासून प्राप्त झाले. आणि तुम्ही मग या ठिकाणी बघा, तिने सांगितलं आणि दत्तात्रयाची निर्मिती झाली, म्हणजे जन्म झाला. हा जन्म झाल्यानंतर अत्रि ऋषींना किती पुत्र झाले हो? 3 पुत्र. एक दुर्वास, दत्त आणि चंद्र. विठाला विठाला आणि हाच इतिहास लिहिण्याचं कारण की माझी ती परमदेवता. जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. हे आपलं मानणं जेव्हा घडतं तेव्हा देवही त्याचं वर्णन आहे. केला तैसा होये राये सोय धरोनी, राये सोय राहे सोय धरोनी, केला होता राये राहे सोय धरोनी, राये सोय धरोनी, राये सोय धरोनी. भगवान परमात्मा जन्म घेण्यासाठी तो कराल तसा होईल, तुम्ही म्हणाल तसा नटेल, तुम्ही म्हणाल तसा अवतार कार्य होईल. आणि त्याच्या घरी तो सोय धरून राहील, तो जाणारच नाही. हे कशाचं ब्रीद आहे? ते तुमच्या भक्तीचं आहे, प्रेमाचं आहे. आणि या उत्तम भक्तीचं उदाहरण म्हणजे एकनाथ महाराज. हा अनुभव त्यांना आला आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या चरणामध्ये तो जन्माला आलेला काल लिहून ठेवला. ऋतुकाळ हे म्हणता नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हे म्हणता नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हे म्हणता नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हे म्हणता नक्षत्र रोहिणी. शुक्ला पक्ष देने पूर्णात थे, शुक्ला पक्ष देने पूर्णात थे, ऋतुकाळ हे म्हणता नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हे म्हणता नक्षत्र रोहिणी. त्या काळाचं वर्णन तुम्ही काय एखादी गोष्ट चुकली असं म्हणाल, नाही ह्या वेळेला हे नव्हतं, ह्या वेळेला ते नव्हतं असे सांगणारे काही शंकासूर बरेच असतात. म्हणून त्यांनी तिथी वार नक्षत्र हे सगळंच लिहून ठेवलं. ऋतुकाळ म्हणजे ऋतू कोणता होता? हेमंत ऋतू, म्हणजे थंडीचा काळ. आता सध्या थंडी कमी आहे, आम्ही 4 दिवस इथं पाहतोय, काय थंडी नाही, पण हा थंडीचा काळ ऋतुकाळ हेमंत. रोहिणी नक्षत्र होतं. रोहिणी नक्षत्रावर किती जन्माला आले? भगवान श्रीकृष्ण आणि दत्तगुरु. नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष
आणि शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. पूर्ण तिथीला जे जन्माला येतात ते गुरु, भक्तियोगावर जन्माला येतात ते देव. पूर्ण तिथी म्हणजे या वेळेला चंद्र अपूर्ण नाही. पूर्ण तिथी म्हणजे पौर्णिमा. गुरु दत्तात्रयाच्या दिवसाचा नियम असा आहे की अर्ध कधीच आणि कुठेही ज्ञान त्याला पूर्ण ज्ञान म्हणजे पौर्णिमा. अशा वेळेला गुरु दत्तात्रयाचा पूर्ण तिथीला जन्म झाला, अर्ध्या तिथीला नाही. काय ते गावात आपल्या म्हणतात, काय म्हणले पोर कशात जन्माला आलाय, ते वेगवेगळे प्रकार आहेत. तर तसं नाही, हे पूर्ण तिथीला जन्माला आले. ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्षाचा दिवस आहे, मास मार्गशीर्ष आहे. तो महिना त्यांनी मागं ठेवलाय सांगायचा, मास मार्गशीर्ष. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष. गुरु तो वासर उत्सव काल. ते म्हणले एवढ्या करता या दिवशी या तारखेला, याच्यात फक्त तारखेचा आपला संबंध येत नाही, कारण ती इंग्रजांनी तयार केलेली त्यांचा नियम आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये सणाला महत्त्व नाही तर शकेला महत्त्व आहे. आता आपण जर तुम्हाला शके विचारलं तर आपण शके सांगणार. आता जे चालू आहे ना ते शक 1846 आहे आणि सन किती आहे 2024. हा फरक आहे. हिंदू धर्मामध्ये शकाला महत्त्व आहे, पण क्रांती जी काही सांस्कृतिक क्रांती होते त्या क्रांतीच्या द्वारे आपल्याला तारखेच्या जगाच्या राहणीप्रमाणे, ह्या विश्वाच्या राहणीप्रमाणे तारखेची गरज भासली. एवढं पंचांग कोण लक्षात ठेवणार, म्हणून आपण तारखेचा वापर करून लागलो आणि त्याच्यामध्ये सणाचा प्रघात पूर्ण पडला. विठाला म्हणून त्यांनी सांगलं तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष. तिसऱ्या चरणामध्ये तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष. गुरु आवासर ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी. गुरु देवासर उत्सव काळ. गुरु देवासर उत्सव काळ. गुरु देवासर उत्सव काळ. गुरु देवासर उत्सव काळ. ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष. गुरु तो वासर उत्सव काळ. आणि म्हणून ती परंपरा पडली की आज या महिन्यामध्ये या मार्गशीर्षाला दत्तगुरु जन्माला आले, म्हणून या महिन्यामध्ये ज्ञान जन्माला आलं, म्हणून या अवतारामध्ये तिन्ही देव जन्माला आले, म्हणून या अवतारामध्ये तिन्ही देव एकत्र जन्माला आले, म्हणून मासा माझी मार्गशीर्ष या महिन्याला महत्त्व आलं. मग एकाने नाही, शास्त्राने, वेदाने, उपनिषदाने सगळ्यांना त्यांना मान्यता दिली आणि या महिन्याचं विशेषत्वाने. म्हणून आपण काही लक्ष्मी व्रत करता, कोणी तीर्थयात्रा करतात, कोणी अनेक प्रकारची कर्म या महिन्यामध्ये विशेषत्वाने करतात. या महिन्यामध्ये केलेलं कुठलंही कर्म तुम्हाला जड जाणार नाही, काही त्रास होणार नाही, असा सुंदर महिना आहे. या कार्याच्या निमित्ताने भगवान परमात्म्याने या
कार्य याच्यामध्ये अवतार घेतले, म्हणजे ज्ञानाचा अवतार झाला मध्ये. आशीर्वादात्मक प्रेरणा श्री गुरुची आपल्याला मिळाल्यामुळेच या ठिकाणी हा उत्सव कायमस्वरूपी करावा, एवढ्याने तरी सद्गुरूचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभेल हे नक्की आहे. जे आदराने बघा, राम कृष्ण अनेक हरिहर अवतार झाले, भगवान शंकराचे अवतार झाले, पण जो या तिघांच्याही एका अवताराला उपस्थितीला यावं सगळ्यांनी, या उत्सव कालामध्ये किती लांब असले ना तरी गुरुच्या उत्सव काळाला त्यांनी महत्त्व दिलंय. या उत्सव काळाला म्हणजे या जन्मकालाला काही जरी कामं असली तरी टाकून यावं. शतव्य हा भोक्तव्य, 100 कामं असल्यानंतर सहस्र स्नान आचरेत, लक्ष व्यह दातत्व कोटी यत्वा हरी भजेत, की आपण कोटी कामं असली तरी दत्त जयंती चुकू नये असा शास्त्रार्थ सांगितला. या शास्त्रार्थाच्या पाठीमागे आज उत्सव काळाचं महत्त्व दिलं आणि म्हणून एवढा सगळं पंचांग नाथ महाराजांना सांगावं लागलं. हा अवतार कसा आहे हे सांगण्याकरताच त्यांनी या अभंगाची निर्मिती केली. आता तुम्हाला शंका नाही, गुरुचा जन्मकाळ काय, कधी, केव्हा, महिना कोणता, वार कोणता, नक्षत्र कोणतं, ऋतू कोणता, हे सगळं तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे आपण आता भगवान पांडुरंगाचं भजन करू. विठोबा रघुमाई फुलं वाटून जा, फुलं. जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, जय 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 जय विठोबा रघुमाई, फुले वेचिता ते भारू कलियाशी आला. ही अवस्था आपल्याला आनंद भोगायचा, आता काही त्रास नाही आहे. पण फक्त तुम्ही मनाचे संशयात्मा विनश्यती, कुठल्याही प्रकारच्या काम क्रोध मद मत्सर या सगळ्याला दूर सोडा आणि एकची घोंगडी पांघरू हरी या एका आसनावर आपण सर्व आलो तर गुरु दत्तात्रय आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एक वेळ त्या माऊलीचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली गुरु पद्मनाभ माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली गुरु पद्मनाभ माऊली 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 सूचनेचं पालन करावं. कारण सांगतो ऐका, कुठेही कथा कीर्तनामध्ये आपण बसलो ना किंवा श्रवणाला बसलो ना तर यचकिंचित मनाच्या सूचनेला महत्त्व न देताना आपला असं होतं चला फोन आला पळाला
कीर्तनात इतके उठून जातात ना, त्यांची संख्या बलवत्तर आहे. काय त्याच्यामध्ये लगेच वाजायला लागलं बघा कुठेतरी, कारण ते तेवढ्या करता. म्हणून कीर्तनाला बसताना नेहमी स्विचऑफच केलं पाहिजे. असो, या ठिकाणी तो क्षण आपल्याजवळ आलेला आहे. आपण चाल म्हणून घ्या आणि लगेच आपण पुढं टाकू. हरे हरे एका जनार्दनी पूर्णावतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी हा पूर्णावतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, जनार्दनी पूर्ण अवतार, एका 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 जनार्दनी पूर्ण एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र शुक्ल पक्षादिनी पूर्णातिथी,
शुक्ल पक्ष देवी पूर्ण शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष
ऐकन करता जरा नाही नाही आवडलं बर सर्वांनी उभे राहा वसते तो दत्त भूमीवरे पुंडरीक हरी विठ्ठल श्री भगवान श्री सद्गुरु दत्तात्रय स्वामी महाराज की स्वामी महाराज श्री सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 ठिकाणी पाळणा होईल देव सगळ्यांना भेटवला जाईल आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम जाहीर होतो सुकुमारा दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे जो 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 रे कमलासन विष्णू
दिव्य तेज पूज्य अंग शोभिवंत जाणते माऊलिया मन लागी सुख थोर वाटते भावयुक्त योग नेमवंती ईश पावते ईश कृपा प्रसादाने सर्व सुख जळते ब्रह्मांडासी निर्मुनिया गोल हाल स्थापितो महाईश दानमणी सूत्रधार होयतो दया लागे वंदुनिया मोक्ष पद मागतो ईश कृपा प्रसादाने शीघ्र फळ मागतो उत्तरे सगजपुरी ध्रुवावरी वसतो तेज पूज कोमलाग देव गणताततो शारदेचा होय नात्र धर्म पाळतो पंचितन पांडवांसी काल देव होयतो नाना लीला करोनिया गोलाट पालितो नष्ट क्रिया भ्रष्ट धर्म क्षण मात्रे जाळतो श्रेष्ठ धर्म पाळी दया लागे रक्षितो चारी वर्णो मन भावे गणताततो इच्छा मात्रे होय सर्व ऐसा स्वामी जाणतो दया कृपे मोक्ष प्राप्ती सत्य वाक्य सांगतो त्राई त्राई मज लागी लोटांगण घालतो माया बाप तुझी माझा हाती नेम पाळितो गुरु कृपे अंतरिक्ष दृष्टी योगे लक्षितो पूजनीया पाय तुझे भावार्थाने वंदितो सर्व साक्षी रूप तुझे अंतरात जाणतो सत्य श्रेष्ठ नाम तुझे नित्य नेम स्मरतो दीन दीन झाले देव मंत्र तंत्र याने ती भाव भाव तुझी आता राखे आत्मसंतती तुझा विण जात्रा नाही अन्य कोणी जगती त्राई 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 ताता मागणे हे निश्चिती वर्णू काय गुण तुझे मती माझी तोबडी बोलू जाता शुद्ध वाक्य वाणी आहे भोबडी लढी वाळ वाळ तुझे रक्षी रक्षी तातडी ईश कृपा पूर्ण करा बाळकाची आवळी तुझा बीज विंदा माझी पंचितन पांडव पांडवांच्या वंशामधी झाला माझ उद्भव लढी वाळ बालकाची वेगे करा आठव रक्षी रक्षी रक्षिताता चारी वर्ण मांडव संसारात देई सुख मागणे हे निश्चिती धनधान्य देऊनिया वाढवावी संतती रोग पिढे विण देह राख्य नित्य याक्षिती बोधुरात्र देऊनिया रक्षी रक्षी श्रीपती कल्मनाग कृत सूत्र ईशपदी अर्पिता नित्य नेम पटे तस्य सुख होय निश्चित धनधान्य पुत्र कन्या प्राप्त होती बहुधा अंतकाली मोक्ष प्राप्ती भेटे ईश शाश्वत भेटकाली मोक्ष प्राप्ती भेटे ईश शाश्वत वा या ठिकाणी विशेषत्वाने एक उल्लेख आहे पनवेल न्यायालयाचे वरिष्ठ जे न्यायाधीश या ठिकाणी आलेले आहेत आपला सन्मान आहे तुम्हाला प्रथमावृत्ती देव भेटवला जाईल आपण या ठिकाणी त्यांचे जे काही मंडळी असतील इथे समोर यावं अशी त्यांना विनंती करण्यात येते देव देखिला देखिला देव देखिला देखिला देव देखिला देखिला गुरु कृपे ओळखिला गुरु कृपे ओळखिला देव देखिला देखिला देव देखिला देखिला देव कृपे ओळखिला
ओळखीला देव कृपे ओळखीला देव देखीला देखीला देव देखीला देखीला गुरु कृपे ओळखीला गुरु कृपे ओळखीला देव देखीला देखीला देव देखीला देखीला देव गाकुणे ऐताला गर्भोने ऐताला गर्भोने ऐता आला गर्भोषणे ऐता आला गर्भोषणे न लगे देव गाकुणे 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 ऐताला गर्भोषणे ऐताला गर्भोषणे ऐता आला गर्भोषणे ऐता आला गर्भोषणे देवना लगे देवना लगे देवना लगे रुंदले लागे तातवणी के रुंदले लागे तातवणी के रुंदले देव मंगला 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 भाव बुडाला काय करू भाव बुडाला काय करू भाव बुडाला काय करू भाव बुडाला काय शाव बुडाला काय करू भाव बुडाला काय शावकील साहेबांनी देव जा पुका 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 रुका मोल गाये न लगे रुका मोल गाये न लगे रुका मोल गाये रुका मोल गाये पुकारो लगाए न लगे रुका मोल रुका मोल गाये न लगे रुका मोल हाथ बड़ा तुका भाव येण दुबला तुका भावे दुबला तुका भाव येण दुबला तुका भावे उदारा देव घेतला ऋण 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 उदारा देव घेतला देवन लगे 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 काटवनी दे रुदले दागे काटवनी दे रुदले दागे काटवनी दे रुदले दागे काटवनी काटवनी दे रुदले दागे काटवनी दे रुदले दागे काटवनी दे रुदले दागे काटवनी दे रुदले दागे कुंडली कवर विठ्ठल भगवान देव आल्याने इकडे मंदिरामध्ये बसलेले पहिले पूर्ण करा, नंतर बाहेर घ्या. आणि या ठिकाणची ही सेवा परंपरागत चाललेली 1920 सालापासून चाललेली परंपरा आताही त्याच परमार्थाने त्याच भावनेने या ठिकाणी चालत आले, याच्या पुढेही चालेल. तुम्ही सर्वांनी असं संप्रदायावर प्रेम करावं असे तुम्हा सर्व आलेल्या भाविकांच्या चरणी नम्र विनंती. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय.